मग ज्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीला आम्हाला सामोरं जाता येत आहे, त्या भगवंताचं नाव आवडीने प्रेमाने का घेऊ नये? नाही का? परिस्थितीजन्य एका महामूर्खाची सुद्धा स्तुती करावी लागते, याचा अनुभव तुम्हाला असेलच. त्याला काही कळत नाही तरी म्हणावं लागतं, यांच्या इतके विद्वान दुसरे कोणी नाहीत. परिस्थिती असते, त्याला काही इलाज नसतो. मग आमच्या जीवनातली सुखदुःखाची परिस्थिती, चांगल्या वाईटाची परिस्थिती ज्याच्या कृपेने प्राप्त होते, जो मार्ग दाखवतो. आम्ही जर प्रारब्ध एकदा गृहीत धरलं तर असं समजावं, सुखही प्रारब्धाने येतं आणि दुःखही प्रारब्धाने येतं, आणि प्रारब्धावर मात करून जो वाट दाखवतो तीच भगवंताची कृपा आहे. म्हणून 18व्या अध्यायामध्ये शेवटी भगवान म्हणाले, अरे बाकीचा विचार करू नकोस, मला शरण ये. मा मी विश्वेश्वरू भेटे आणि जीव ग्रंथी न सुटे, हा बोल नको खटे कानी लावू. मा मी विश्वेश्वरू भेटे. अरे मी विश्वेश्वर परमात्मा भेटल्यानंतर कशाची काळजी करतोस? असं होईल का तसं होईल, आणि 7:30 चालू आहे का, कोणचा ग्रह ची वक्र दृष्टी तुझ्यावर आहे, याचा कशाला विचार करतोस? सध्याचं युग त्याचंच आहे. एकही चॅनल असा नाही की ज्याच्यावर रोज ज्योतिष सांगितलं जात नाही. ठीक आहे, त्याच्याबद्दल काही मला म्हणायचं नाही आहे, ज्याला ज्याच्यात बरं वाटेल आणि करावं. पण शेवटी भाग असा आहे, प्रारब्धानुसार सगळ्या जर गोष्टी घडत असतात तर देव म्हणाले, चिंता करू नकोस, मला शरण ये, तुझं प्रारब्ध पालटून टाकीन. एवढा जर भगवंताचा आधार मिळाला तर आणखीन काय पाहिजे? मी एक वारीत मुद्दा मांडला होता, मोठा गमतीचा सुंदर मुद्दा होता, तुम्हालाही सांगतो. वेद काय, शास्त्र काय, पुराण काय, हे देवाबद्दल बोलतात. वेद आहे, शास्त्र आहे, पुराण आहे, देवाबद्दल बोलतात. पण गीतेमध्ये देव देवाबद्दल बोलतोय, हेच गीतेचं वैशिष्ट्य. काय सांगितलं कळलं का? तर आवाज वाढव रे अजून, तर त्याला हे येऊ दे, असा घुमारा येऊ दे, बेस येऊ दे. काय म्हटलं? वेद मोठा करा, पण तोही मौनावला. शास्त्र काही देव मानणारी आहेत, काही देव न मानणारी आहेत, काही आस्तिक आहेत, काही नास्तिक आहेत. पण या सर्वापेक्षा गीतेचं आगळं वेगळे पण काय आहे? तर हेच देवाबद्दल ते बोलतायत, आणि इथे देव देवाबद्दल बोलतोय. म्हणून इतर सांगतात देवाला शरण जा, इथे देव सांगतो मला शरण ये. आता इथे काही कोणाची परवानगी काढायची गरज आहे का? चूक का बरोबर म्हणायची गरज आहे? म्हणून वेदाचे म्हणणे निश्वासित, जो मी स्वमुखे बोलिलो येत, ते तू अयुक्त म्हणतोस. जेव्हा अर्जुन म्हणाला वेदात असं म्हटलंय, ते म्हणले वेदाचं सोडून दे, पण मी स्वमुखानी चालतोय, ते तुला कसं पटत नाही? म्हणून लक्षात ठेवा, जगात असा एकही ग्रंथ नाही की प्रत्यक्ष देव देवाबद्दल बोलतोय, आणि ज्ञानेश्वरी त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. देव संत होऊन आला, तोच देव संत होऊन आला आणि संत होऊन मराठीत बोलू लागला. मजही शरण रिगिजे आणि जीवित्वेची आशिजे, धिक बोलिया नलजे प्रज्ञा केवी. काय ज्ञानेश्वरी सांगते बघा, मजही शरण रिगिजे आणि जीवित्वेची आशिजे, धिक बोलिया नलजे प्रज्ञा केवी. मला शरण रिगावण जीवत्वाची दशा असून जीवत्वाचे गुणदोषाची बाधा तुला व्हावी. धिक बोले नलजे प्रज्ञा केवी. अरे लाज वाटायला पाहिजे. मजही शरण रिगिजे. म्हणून लक्षात ठेवा,
इतर ग्रंथ किती मोठे असले तरी सर्वापेक्षा गीता श्रेष्ठ आणि गीतेपेक्षाही ज्ञानेश्वरी श्रेष्ठ. कुणाला वैषम्य वाटेल पण काही मी माझीच स्तुती केलेली नाही. आणि एवढं वाईट वाटायचं कारण काय? आम्ही जर म्हटलं ऑफिसमधला साहेबापेक्षा आमचा घरचा बाप चांगला आहे तर काही वाईट आहे? हा, काही चूक आहे काय? एवढं काही वाईट वाटायचं कारण काय? शाळेतल्या मास्तरणीपेक्षा घरातली आई चांगली. आई मास्तरीण होती पण मुलगा म्हणाला, आई तुझे शाळेतले काही ते आम्हाला आवडत नाही बरं का, तू आपली घरची आम्हाला आवडतेस. तसं तिथे मोह घालवण्याकरता गीता आणि इथे मोहात पडण्याकरता ज्ञानेश्वरी. तो मोह असा आहे की त्याच्या मोहात पडल्यानंतर विश्वाचा मोह आपोआप नाहीसा होतो. म्हणून मजही शरणरी गिजे आणि जीवित्वेची अशी जे धिक बोली नलजे प्रज्ञा केवी. म्हणून महाराष्ट्राचं भाग्य थोर आहे. देव आणि संत मिळून तुम्हाला कथा सांगतायत, निरूपण सांगतायत. केवढं भाग्य आहे हो, लक्षात घ्या. म्हणून गीतेमध्ये जे सांगितलं तेच भागवतामध्ये. मला शरण गेल्यानंतर प्रश्न मिटला. आणि म्हणून जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात, सुखदुःखाचे प्रसंग येतात. आत्ताच मी एकानं म्हटलं की जो अडवतो तो संसार आणि त्याच्यातून बाहेर काढतो ही देवाची कृपा. अडवलं नाही तर संसारच नाही. नाना संसार आडवी हे क्रमयोग वाट बरवी. नाही का? अडवतो तो संसारच. कुठेही अडविलच. घरात अडविल, बाहेर अडविल, जेवताना अडविल, घरात निजला तरी अडविल. 7 दिवस दमलाय आता झोपावं तर नको ते स्वप्न पडेल आणि जागा होईल. प्रत्येक गोष्टीला जो सतत अडवतो तो संसार आणि बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो ती कृपा. एक मनुष्य गडद अंधकारामध्ये सापडला, दिसत नव्हतं काही, अतिशय अंधार. तरी पण आपला चाचपडत चालला होता अंदाजाने. पण योग असा की एकदम वीज चमकली आणि त्याला पुढे खड्डा दिसला. तिथेच थांबला. म्हणाला, काय हो, 1 सेकंद चमकली पण पुढचा धोका ती तुझ्याकरता चमकली होती. मी काय सांगतोय, कोणत्याही गोष्टीची, कोणत्याही घटनेचे अर्थ कसे लावावे. तो माणूस भगवत भक्त होता. तिथेच गुडघे टेकले, वर हात करून हात जोडले. परमात्म्या, समोर खड्डा होता पण तू बॅटरी लावलीस योग्य वेळेला, मला त्याच्यातून बाहेर काढलंस. सुख येत असतं, दुःख येत असतं, फक्त त्याच्या मागे कोण आहे हे ओळखलं की आनंद वाटत असतो. एकदा असं झालं, एक विहीर होती, स्वच्छ पाणी होतं आणि एक गोपिका त्या विहिरीवर पाणी भरायला आली. आणि काय होतं, असं त्या विहिरीला लागूनच एक चाफ्याचं झाड होतं. असं सुंदर चाफ्याचं फुल आलं होतं. पिवळा धमक चाफा दिपत होता. सोन चाफा म्हणतात ना ज्याला. तो त्या बायकांना वाटतंच ना डोक्यात घालावं म्हणून. स्वाभाविक वाटतं, त्याच्यामध्ये काही चूक आहे असं नाही आहे. हां, वाटतं घालावं एखाद्या डोक्यामध्ये, बरंही दिसतं. फुलं बिलं घातल्यानंतर सुशोभितपणा दिसतो. येत नव्हतं म्हणून तिने उडी मारली आणि ती फांदी अशी घेतली, वाकवली 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 वाकवली, भरपूर वाकवली. कारण एक निघालं, मग आशा सुटली, आता पुढच्या काढाव्या.
अजून खाली ओढली बर का. आणि ती काय झालं, ती ओढते तशी ती फांदी खाली येते. आली 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 आली, फुलं काढते फुलं काढते फुलं काढते फुलं काढते. आनंद वाटला, आनंद वाटला, या सगळ्यात विसरली किती ओढावी फांदी खाली. आणि काय तुम्हाला गंमत सांगू, तितक्यात फांदी जी एकदम, म्हणजे ती फांदी कशी होती, अशी लोंबकळून इथे होती, इथे ओढली होती. आणि जी एकदम फक्कन वर गेली ती बरोबर त्या विहिरीमध्ये लोंबकळू लागली. अशी त्या विहिरीमध्ये लोंबकळू लागली. अरे अरे अरे, जी ओरडते जी ओरडते, वाचवा 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 वाचवा, अरे मी पडते अरे मी पडते अरे मी पडते. मग हळू गेला आवाज आला, बघून करायला नको होतं का. फांदीची फुलं फुकट असली म्हणून किती घ्यावी. फांदीची फुलं फुकट असली म्हणून किती घ्यावी. एक घेतलं ठीक आहे, दोन घेतलं ठीक आहे, सगळीच ओढतेस. आणि एकदम हास्य आलं. तिने वर बघितलं, अरे म्हणले तू होय, मग तुला काय वाटलं एवढी फांदी खाली वाकली ते तुझ्या शक्तीने होय. माझं बोलणं कळलं का. प्रत्येक गोष्ट आपण करत असताना असं वाटतं. तिला वाटलं होतं मी ओढली, पण ओढण्याच्या आनंदामध्ये ती एवढी मोठी फांदी जारती, अरे त्याच्यावर वजन कुणाचं होतं. आणि त्याला तिला दाखवायचं होतं, हे बघ फांदी वरी होते माझ्यामुळे, विहिरीवर लोंबकळते माझ्यामुळे, आणि आता सुटायचं असेल तर मला शरण ये. कथा कळते का. आणि काय सांगू तुम्हाला, ती ओरडते ओरडते ओरडते. मग ती म्हणाली, प्रभुराया अरे काय केलंस, तुला वाटत होतं ना मी करते. मनुष्य विचित्र आहे हो. चांगल्याचं क्रेडिट आपल्याकडे घेतो, वाईटाचं क्रेडिट देवाकडे टाकतो. घरात सुद्धा आपल्या अशा असतं ना, मुलगा पास झाला की बाप म्हणतो कोणाचा मुलगा आहे. नापास झाला की त्या बायकोला म्हणतो तुझ्यावर गेलाय, बुद्धी तुझी आली. नाही, हे चुकीचं म्हणणं आहे की बायकांना बुद्धी कमी असते. तुमच्यासारख्याला त्या ताब्यात ठेवतात ना, म्हणजे नक्कीच अबुद्ध नाहीत. भल्या भल्या मोठ्या माणसाला ती बाई ताब्यात ठेवते, त्या अर्थी नक्कीच तिच्यापुरती तुला कसा ताब्यात ठेवावा. हो, म्हणून माणूस काय असतं, चांगलं घडलं की अरे फांदी खाली आणणारा तोच आहे, फुलं देणारा तोच आहे. अजून सांगू का, झाडावरची फुलं आणणारा तोच आहे, देणारा तोच आहे. आता फक्त त्याला शरण ये. गोष्टीत एक गोष्ट मजेशीर आठवली, चला सांगतो. काय शेवटी टाइम भरून काढायचा आहे. एक मजेशीर गोष्ट आली बरं का, फार सुंदर गोष्ट, मजा वाटेल तुम्हाला ऐकून. एकदा काय झालं, असेच कॉलनी होती बंगल्यांची कॉलनी होती. आणि हा माणूस निजला होता, कुत्रं होतं त्याच्याकडे, चांगलं सुंदर कुत्रं होतं. आणि ते कुत्रं भुंकू लागलं, हो 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 हो. नेमकं 1:30-2च्या दरम्यान जे भुकतय आणि हा वरून शिवाय देतोय. लेकाला खाणं जास्ती झालं, भुकतय लेकाचं, खातय मरतय, भुकतय खातय मरतय भुकतय, शिवाय देतोय. उठू दे, सकाळी तुडवून काढतो, नाही तर विकून तरी टाकतो बरं का. मग काही वेळाने ते जवळ अर्धा पाऊण तास भुकलं आणि गप्प बसलं. मग झोपला. झोपल्याबरोबर सगळी माणसं आजूबाजूची बंगल्यातली आरडाओरडा, आमच्या बंगल्यात चोरी झाली, आमच्या बंगल्यात चोरी झाली, आमच्या बंगल्यात चोरी झाली. आणि खाली येऊन म्हणाले, अहो तुमचं वाचलं.
कारण तुमचं कुत्र भोकलं. बरोबर आहे म्हणले, कुत्र माझं आहे. काय शेवटी प्रश्न इथे निघाला की सगळ्याची चोरी झाली आणि याची का नाही. ते म्हणले हे कुत्र आमचं आहे. लगेच खाली जाऊन त्याला आणून बिणून पोलिसांच्या बरोबर फोटो बिटो काढून. याच्यातून तुम्हाला समजलं का? जे समजायचे ते समजावून घ्यायचं ते घ्या. भुकलं मारून टाकीन, वाचलं माझं. तसं जीवनामध्ये जे चांगलं घडतंय ते माझ्यामुळे, वाईट घडतंय. पण त्या गोपीला बरोबर माहिती होतं, करुणा येऊ दे तुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला झोंबशी, अरे गवळ्याच्या रिपुकंसाच्या, करुणा येऊ दे तुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला. काय म्हणतायत? अरे गवळ्याच्या मुला. आता हे खुडी करायची सोडून दे. ते म्हणले असं कर, शरण ये म्हणून शरण जावे, सर्व भावे देवासी तो हा उतरील पार, भवदुस्तर नदीचा तो हा उतरील पार. पण माणूस इतका गमतीदार आहे, सर्व करायला त्याला वेळ असतो, पण देवाचं काही असेल तर त्याला फुरसत नसते. नेमकी त्याला काहीतरी अडचण येते, नेमकं काहीतरी त्या वेळेत निघतं. आता आम्ही तरी काय करावं त्याला? निश्चयाचे बळ, निश्चयाने ठळवा म्हणजे बरोबर होतं. तर मी मनातच म्हणता बघू, बघू म्हटल्यानंतर देवी म्हणतो बघू. देव सुद्धा काय म्हणतो? पुष्कळ माणसं म्हणतात आम्हाला आमच्या मनात आहे. हो, मला नका सांगू, मनातच नाही. असं वरवर वर 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 मनात असून उपयोग नाही. काय? मन जिथून उदित होतं तिथे तो आहे. मन जिथून उदित होतं तिथे तो आहे. खरंच जर मनात असेल तर तिथपर्यंत पोचलं पाहिजे, आणि तिथपर्यंत पोचल्यानंतर तुमच्या मनासारखा तो वागलाच पाहिजे. एक सांगू का? मनात खून करायचा आला तरी होतो, मग मनात परमार्थ करायचा आला तर का होऊ नाही? होतो का नाही? एखादा घर लुटायचं म्हटलं तर हे कशात येतं? पहिल्यांदा मनातच ना. खून करायचा मनातच ना. मग त्याने केलेले विकल्प सिद्धीला जातात, तर तुमचे संकल्प सिद्धीला का जाऊ नयेत? एवढंच लक्षात घ्या. आणि म्हणून काय सांगतोय? ती जेव्हा शरण आली, शरण आल्यानंतर ती फांदी पुन्हा खाली वाकली. खाली वाकल्याबरोबर बरोबर विहिरीच्या आणि इतकी वाकवली की तिला उडी सुद्धा मारावी लागली नाही. पाय जमिनीला टेकले. आता म्हणले जमिनीलाच पाय टेकव आणि टेकलेलेच राहू दे. पुन्हा माझ्यामुळे सगळं होतं असं जर म्हणशील तर बरोबर तरंगशील, आणि नुसती तरंगणार नाही तर खाली 50 फुटाची विहीर. ते म्हणले कृष्णा चुकले रे, चुकले रे. म्हणून मजही शरणरी गिजे, मजही शरणरी गिजे, आणि जीवित्वेची आशिजे. आणि म्हणून सुंदर कृष्णचरित्र रोज चालू आहे. काल आपण कण्वमुनी ऐकले, उद्या एकादशी आहे, परवापासून अजून दुसरं चरित्र सांगेन. आज हे छोटंसं लक्षात ठेवा, ही फांदी. आजचा प्रवचनाचा सार काय? फांदी. अशा मोहाच्या फांद्या कितीतरी खाली लोंबतात, आणि त्या मोकळ्या फांद्या नसतात, त्याला फुलाचे घोष असतात. तुम्ही काढायला जाताना सापडता. अहो, त्या ख्रिश्चन धर्मामध्ये या जगाची निर्मिती झाली ना, त्याच्यात ते ॲडम अँड ईव्ह सांगितले. जगाचे बाप 2 कोण आहेत आणि आई कोण आहे? एक ॲडम आणि एक ईव्ह.
देवाने सांगितलं होतं त्या फळाला हात लावू नकोस, आणि नेमकी तिथे बुद्धी झाली. मी काही सांगायची गरज नाही. काय त्याला वाटलं, सांगितलं होतं सर्व फळाला हात लाव, पण त्याला हात लावू नको. हात लावला. तसं मन कसं आहे, जिथे जायला नको तिथे जात. पण चलो मन गंगा जमुना तीर, चलो मन गंगा जमुना तीर. अरे मना कुठे चल, गंगा जमुनाच्या तीरावर चल. आपण महाराष्ट्रातले आहोत. चलो मन चंद्रभागा तीर, चलो मन इंद्रायणी तीर. दुसरं काय म्हणणार आम्ही वारकरी. चलो मन कुठे म्हणा. अरे इकडे तिकडे जाण्याच्या पेक्षा चंद्रभागेच्या काठी चल. कारण का, उभे चंद्रभागे तिरी, उभे चंद्रभागे तिरी, उभे चंद्रभागे तिरी. कट धरोनिया करी, कट धरोनिया करी. पाऊले साजिरी, पाऊले साजिरी. विटेवरी शोभली. त्याचा छंद माझ्या जीवा, त्याचा छंद माझ्या जीवा. म्हणून असा जो परमात्मा गोकुळामध्ये नाना लीला चालू होत्या. काल आपल्याला अभंग सांगितलं 1-2 चरण. आजी पुरले हो आरतीचा अर्थ. त्याच्यामध्ये असं वाक्य आहे, याची भेट होण्याकरता जन्म जन्मांतराची तपश्चर्या करावी लागली. याचे भेटीला आगे वृत्ती उपवास, सेविली गंगेची तटाके उदास. त्याची आ सुकृतासी आजी आले निर्णो घोष हो. काय सांगावं, भगवंतानी जी काही लीला केली, एक अलौकिक असं घडलं बरं का. मंथनारंभ करीत से राधा, आठवी गोविंदा मना माझी. हो, काय होतं, कृष्णाला राधेचा ध्यास होता आणि राधेला कृष्णाचा ध्यास असा. असं दोघाला एकमेकाला एकमेकाचा ध्यास होता. असंच असतं जीवनामध्ये. ध्यासाशिवाय परमार्थ नाही, ध्यासाशिवाय प्रेम नाही, आणि ध्यासाशिवाय फलश्रुती नाही, ध्यासाशिवाय आनंद नाही. जीवनामध्ये ध्यास पाहिजे मनामध्ये. अजून एक सांगू का, ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडतं तेव्हा तिथे स्मरण करावं लागत नाही, त्याचं स्मरण नित्य घडतं. ती मागे सांगितलंय तुम्हाला एकदा, की ज्या व्यक्तीचं विस्मरण असतं त्याचं स्मरण करावं लागतं. ज्याचं विस्मरणच नाही त्याचं स्मरण करण्याचा सुद्धा प्रश्न येत नाही. प्रत्येक क्षणाला कृष्ण भगवंताचं स्मरण राधेला. मिळवुनी मुले खेळे तिचे द्वारी, देखिला श्रीहरी राधिकेने. आता कृष्ण भगवंताचंही मोठं गंमत होतं. सगळे गाव जरी मोकळं पडलं होतं, त्याला खेळायला दार राधेचंच होतं. एक सांगू, जीवाची सगळी जरी दारी असतील तरी संतांच्या दारात तो असतो, कारण त्या दारातून त्याला जीवाच्या घरात पोचायचंय. शब्द कळले का? संतांच्या दारातून जीवाच्या घरात त्याला पोचायचंय. म्हणून दुसऱ्याच्या दारापुढे तो नाचत नाही, राधेच्या दारापुढेच. राधा ही त्याची प्रेम प्रतीती आहे. सांगतो तुम्हाला, प्रेम प्रतीती शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या. काही काही माणसं अशी असतात की बघितलं की द्वेषाची प्रतीती जागृत होते का नाही? एखादा मनुष्य आपण बघितला, नाही त्यातल्या त्या जवळच्या नात्यातला, आपला भाऊ म्हणा, आपला मेहुणा म्हणा, नात्या गोत्यातला म्हणा कोणीतरी, आणि आपल्या समोर वर गेलेला बघितला, आले श्रीमंत, कारण नसताना द्वेष. म्हणजे त्याला बघितल्याबरोबर काय निर्माण झालं? म्हणजे आपल्यातला द्वेष त्याच्याकडे बघून, मत्सर त्याच्याकडे बघून प्रगट झाला. काही काही व्यक्ती अशा असतात की त्यांनी इतकं वाईट केलं की समोर आलं की असं वाटतं घ्यावं हाणावं. म्हणजे आता याला कोणची प्रतीती म्हणावी? क्रोध प्रतीती.
त्याला बघितलं, इतक्या वेळ चांगला गप्पा मारत होता, तो आला की बायको म्हणली एकदम काय झालं? ते दारात बघ ना कोण घोबड उभा आहे ते. मी माझा शब्द वापरला नाही, तुमचाच सांगतोय तुम्हाला. काय म्हणला? ते बघ ना दारात कोण उभं राहिले. तरी मी म्हटलं एकदम तुम्ही पालटलात. अगं म्हणले मी तुझ्याकडे बघत होतो म्हणून चेहरा मावाळ होता, तिकडे बघितल्यानंतर बिघडलं. जाऊ द्या, आता पुष्कळ सांगण्यासारखं. काय आता मला सांगा, राधा ही प्रेम प्रतीती आहे. जीवनातले अनुभव बघा, कुणाकडे क्रोध, कुणाकडे लोभ, कुणाकडे दंभ. एखादा मनुष्य रस्त्याने नीट चालत असतो, तुम्ही बघा गमतीने. तुम्ही फिरायला जाता की नाही, मॉर्निंग वॉक बघा, माणसं अगदी निवांत चाललेली असतात आणि त्यात असा कोणीतरी येतो जो असा मोकळाच, म्हणजे तो शेजारी चाललेला त्याकडे बघत सुद्धा नाही. पुढे गेल्यावर पुन्हा असं करतो. एकदम काय नाही म्हणले, आमच्या ऑफिसमध्ये कारकून आहे तो आणि माझ्या पोझिशनमध्ये बसत नाही, त्याच्याशी रस्त्यामध्ये बोलणं प्रोटोकॉल बरोबर नाही. त्यांनी उगीच हात वर केला म्हणजे मी करावा का म्हणून त्यांनी बघू नाही म्हणूनच. अहो पुष्कळ अशा गोष्टी बघतो आम्ही, पुष्कळ. आयुष्य गेले माझं याच्यात, मजा बघितली. काय याचा अर्थ कळला का? तिथे बघून तुझा अहंकार जागृत झाला, कुणाकडे बघून क्रोध जागृत झाला, कुणाकडे बघून लोभ जागृत झाला, कुणाकडे बघून काम वासना प्रगट झाली. काय प्रगट होईल आणि कशाची प्रतीती येईल हे सांगता येत नाही. पण सर्वात श्रेष्ठतम प्रतीती असेल तर प्रेम प्रतीती. म्हणून रुक्मिणी सुद्धा क्रियाशक्ती आहे, पण राधा ही प्रेम प्रतीती आहे. जिच्याकडे बघून भगवंताला असं प्रेम उत्संबळून येत होतं. एक सांगू का, प्रेम कुणावर आहे म्हणावं? हा आपल्याला काय देईल असं वाटू नये, आपल्याला काय देता येतंय असं वाटावं. आणि ही प्रतीती जेव्हा जागृत होते तेव्हा समजावं की या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे. बोलणं समजतंय का नाही? हे तुम्ही जे पिक्चर मध्ये बघता ते काय, ठीक आहे बघत जा, तेवढं तरी समाधान, तेवढं तरी समाधान. क्रिया आहे ती, कृती आहे, कृती आहे प्रेमाचं, ऍक्टिंग आहे. ते प्रेम आहे म्हणतात का? ऍक्टिंग म्हणतात. की मला तो पार्ट चांगला करता आला, चांगला करता आला. प्रेमाला ठाऊक सुद्धा नसतं की हे प्रेम आहे. ठाऊक असतं का? नाही आहे. मी परवाच फलटणला गंमत म्हणून प्रवचन, इतकं रंगलं ते प्रवचन फलटणचं वारीतलं. ते व्हॅलेंटाईन डेला ते गुलाबाचं एक फुल देतात आणि ज्याला फुल देतं त्याला प्रेम. कशाचं प्रेम आणि काय? तो गुलाबाला काटेच लागलेले असतात आणि कशाचं काय आणि काय? काय हा तिला देतो, तो तिला देतो, काहीतरी उगीच आपल्या येण्यासारखं करत बसायचं. फुल द्यायचं आणि आयुष्यभर त्या फुलाच्या आठवणीत फुल होऊन राहायचं. कारण जिनं फुल दिलं ती निघून गेली, ह्याच्या वाटणीची दुसरीच होती. काय शेजारी बसली ती आणि आठवण तिची. आता तिची आठवण शेजारी बसताना नसते झाली तर तो गुलाब आहे का काटा आहे? म्हणून नको ते आपलं ते द्या, तुम्हाला तसं काही नाही आहे काय. आणि व्हॅलेंटाईन डेचा गुलाब द्यायला कोणी चालतं ना. आता हा समोर बसलाय, त्यांनी जर मला दिलं तर कुठे बिघडलं? हॅव यू एनी ऑब्जेक्शन? आय डोंट हॅव एनी टू ऍक्सेप्ट इट. माझं बोलणं कळलं? असं कुठे ठरलंय का की एका पोरीने पोराला द्यावा आणि पोराने पोरीला द्यावा? याने दिला, माझ्यावर प्रेम आहे बाबा महाराज, व्हॅलेंटाईन डे घ्या. त्याच्यात काही मला तर काही विशेष वाटलं नाही. काय विशेष काय?
व्हॅलेंटाईन डे हे जर प्रेमाचं प्रतीक आहे तर ते प्रेम बाईवर असतं का बुवावर असतं हा प्रश्न नाही आहे. ज्याच्यावर प्रेम असतं त्याला द्यावं. माझं म्हणणं कळलं का? पण हे आपलं ठरलंय. त्या दिवशी ते गुलाबात द्यायचं, काहीतरी प्रेझेंट द्यायचं, ती कार्ड बिर्ड पाठवायची. लग्नाच्या आदल्या दिवशीच फाडून टाका. नाही तर ते बरोबर घेऊन जाल, दागिन्याच्या पेटीत ठेवायला जोडे खायची पाळी आहे. तुम्हाला कसं काय कळत नाही? एक गुलाब दिला तर एवढा व्हॅलेंटाईन, रोज 200 गुलाबाचा हार केवढा व्हॅलेंटाईन. बघा की आता हे काय 200-400 गुलाब असतील आणि न खंड पडता रोज चालू आहे. म्हणून तुम्ही एकदा काढा 14 फेब्रुवारी, आमच्या उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून व्हॅलेंटाईन डे. आता खरंच मकळेपणाने बोलतो, नाही का तुमचं माझ्यावर प्रेम? आणि माझंही तितकंच आहे. म्हणून तुम्ही बरोबर खेचले जाता. झालं, तुमच्या सर्वातर्फी एक हार, व्हॅलेंटाईन डे. कोणतं इंटरप्रिटेशन कसं करावं हा भाग आहे. नाही म्हणजे गुलाब हे जर प्रेमाचं प्रतीक असेल तर इथे देताय ते प्रतीकच आहे, त्याच्यात काय आहे? आणि मला एकच वाटतं, प्रतीक असण्यापेक्षा खरा गुलाब असावा, चित्तातला गुलाब उमललेला असावा. आणि ज्याचं प्रेम आहे ना त्यांनी गुलाब देताना काळजी करावी, पहिले काटे काढून टाकावे. नाही तर देता देतात असा लागतं की त्या अंगठ्यातून रक्त येतं. हा मग म्हणतं लागतं, काटे मोठे होते. त्यातला काटा मोठा नाही, तूच माझ्या आयुष्यातला काटा आहेस. कशा करता सांगितलं मी. म्हणून किती सुंदर आपल्याकडे चालू आहे. 1 महिना व्हॅलेंटाईन डे, मलाही आनंद वाटतो. केवढे सुंदर गुलाब, लाल जर्द, किती सुंदर. कशा करता सांगतोय की प्रेम काय आहे? आयुष्यभर त्याच्याकडून येण्याची अपेक्षा नाही, त्याला देण्याची जिथे प्रतीती आहे. आणि म्हणून राधेच्या दारामध्ये भगवान नाचत होते. विसरोनी मंथन रित्या डेरियात, रवी फिरवित गरागरा. काय घडलं? तो असा डेरा सुंदर, आणि त्याच्यामध्ये राधेने रवी टाकली. पण तिच्या हे लक्षात नव्हतं की आतमध्ये ताक आहे का, आतमध्ये दही आहे का. आणि जो टाकलं कारण बघत होती अशी ना असं करत होती. आता हे कोणाच्या जरी लक्षात आलं नाही तरी सासूच्या लक्षात येतं. जी डोळे झाकून सुद्धा तुमची चुका काढते ती सासू, आणि डोळे उघडे ठेवून सुद्धा तुमची चुका दिसत नाही ती आई. अरे टाळ्या द्या की. अरे काय व्याख्या सांगितली तुम्ही, कळायला पाहिजे. तुम्हाला कळलीच नाही त्याला मी तरी काय करू. काय म्हणून तुम्हाला वाटतंय का हे आपलं प्रवचन आहे? प्रवचन आपलं गप्पा मारायचे 1 तास मस्तपैकी आनंदित होऊन जायचं घरी. काय म्हटलं मी? डोळे झाकल्यानंतर सुद्धा जिला चुका दिसतात ती सासू, आणि डोळे उघडे ठेवून सुद्धा तिला एकही चूक दिसत नाही ती आई. आता माणसं सावध झाली एकदम. बरोबर आहे ना? बघा, सासूला डोळे झाकले तरी ती टपलेली आहे. कुठे चुकते न कुठे बोलते. आणि आईचं प्रेम इतकं असतं की चूक झाली तरी तिला ती चूक दिसतच नाही. तिला असं वाटतं लहान आहे, हा स्वभाव आहे, या वयात असं नाही व्हायचं तर केव्हा व्हायचं, या वयामध्ये असं नाही होणार तर केव्हा होणार. हा जो आईचा स्वभाव आहे. काय सांगितलं मी? प्रेम असंच असतं, याला म्हणावं प्रेम. आणि म्हणून राधेचं प्रेम असल्यामुळे तिला तिथे काय आहे का नाही त्या डेऱ्यात हे दिसलंच नाही. आणि जेव्हा ते हलवू लागली, डेरा खडबडा वाजत ऐकोनी, वृद्धा ते धावनी बाहेर आली. वृद्धा म्हणजे थेरडी सासू.
मी इथे का म्हणतोय असं, कारण इथे माझ्याकडे कोणी म्हातारी सासू येत नाही, सगळ्या तरण्या सासवा येत आहेत. सगळ्यांना बरं वाटतंय. माझ्या प्रवचनाला तुम्ही येत आहे त्या अर्थी तुम्हाला म्हातारे कसं म्हणू मी? काय सगळ्या चांगल्या सासवा आहेत. आणि इतक्या वर्ष माझी प्रवचनं ऐकल्या कारणाने एकही सासू आपल्या सुनेला जाच करत सगळ्या होय म्हणतायत नाही. काय ठीक आहे, करत असाल तर द्या सोडून आजपासून. राधेच्या डेऱ्यात काहीच नाही, ते तुमचं घालून टाका राग. काय घुसळून घ्या तिच्याकडून. घुसळलं की त्या रागाचं रूपांतर प्रेमामध्ये होऊन जाईल. रागानुगा भक्ती आहे. राग म्हणजे भक्ती. रागानुगा भक्तीचं नाव आहे. राव आहे. एक मी तुम्हाला अजून सांगतो, मागेही सांगितले, पुन्हा सांगतो. पुन्हा पुन्हा सांगितल्याशिवाय कळतच नाही. एक सांगू का? राग असावा पण क्रोध नसावा. क्रोधामध्ये विकार आहे आणि रागामध्ये, एक सांगू, क्रोध अगदी इथून असतो आणि राग फक्त इथून असतो. बरं का? मुलाला बोलताना, अमक्याला बोलताना फक्त एवढंच आवाज चढवायचा आहे, याच्यापेक्षा काही नाही. आवाज चढवायचा, जरा पुन्हा जरा पाणी आण ग. ते म्हणले तुम्ही रागवला होता ना. ते म्हणले एवढे दिवस तुला माझा राग कळला नाही. घरातलेस का बाहेरचेस? म्हणजे राग कळला नाही म्हणून रागवला. माझं बोलणं कळलं का? इथे काय चाललंय बघा. डेरा खडबडा वाजत ऐकोनी वृद्धा ते धावनी बाहेर आली. सासू म्हणे काय गेले तुझे नेत्र, डोळे फुटले होय तुझे. अगं असं आहे ते, काय स्टीलचं भांड आहे काय? कसं आहे हात बोललं तरी फुट. मातीचा डेरा. मातीचा डेरा होता तो. अगं काय तुला कळतं का नाही? फुटलं तर काय होईल? येताना काही आणलं नाहीस? आणलंस का काय? पुष्कळ सांगून येतो तर अशी ओळ लागली होती रस्त्यापर्यंत. पण आमचं ते येड तुझ्यावर भाळलं, आमचं काही चाले ना. ते म्हणला करीन तर तिच्या बरोबर करीन, नाही तर पंख्याला लपटीन. काय म्हटलं करीन तर तिच्यावर, नाही तर बाप म्हणला पंख्याला लटणकण्यापेक्षा काय होईल ते होऊ दे. डेरा आणलायस का? तो सुद्धा आणला नाहीस आणि कसं करतेस? लक्षात घ्या. एक मागे सांगितले पण पुन्हा सांगतो. इतराला सासवा असतील नाही तर नसतील, काही काळाने सासवा सुद्धा काही अखंड राहत नाही, त्याही मारतातच. पण एक सासू शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या बरोबर आहे आणि तिचं नाव आहे कल्पना. इथे कल्पना नावाची बाई बसली आहे. बरेच असतील पण एक सांगतो, असं लिहिलंय, कल्पनेची सासू आणि तिचा बहुतची जाचू. काय काय कोणची सासू? ज्याला सासू नाही त्यालाही. म्हणजे जगातली सासू मेली तरी कल्पना ही सासू आहे. ती नीट झोपून देत नाही, बिछाण्यावर लोळून देत नाही, उठून देत नाही, चहा पिऊन देत नाही. बरं का? एकाने चांगला चहा आणून दिला. काय सांगू, एकाच्या घरी गेल्यावर असा सुंदर चहा, सुंदर म्हशीचं दूध बीत, असा सुंदर चहा. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू, पाऊस चालला म्हणून चहाचा मसाला वगैरे टाकलेला, असा आटवलेला चहा असा पुढे आला आणि घोट घेणार तितक्यात आठवलं कालच्या रिपोर्टमध्ये 250 साखर आहे. कल्पनेची सासू. आता हे नीट कळलं पाहिजे ना, म्हणजे असंच सांगितलं पाहिजे ना. का नाही? कसं कळायचं तुम्हाला? अगदी घेतला बेतला आता लावणार. मागच्या रिपोर्टमध्ये 250 होतं, डॉक्टरने सांगितलं चुकून सुद्धा घेऊ नका. हे बघा, तुमचा चहा चांगला आहे पण मला की नाही. कल्पनेची. म्हणून या सासवाबद्दल मी कशाला बोलू?
तुम्ही रोज यायला पाहिजे म्हणून मी तुमची निंदा करीन का? नाही नाही नाही, हे पाप कुठे फेडू मी? तुमच्याबद्दल मी कधीही वाईट बोलणार नाही, कारण मला रोज यायला पाहिजे ना तुम्ही. आणि इथल्या सासवा अशा आहेत की माझ्याकडे सुरुवातीला येऊ लागल्या तेव्हा सुना होत्या. ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा माझ्याकडे येऊ लागल्या, अहो मी या पुण्यामध्ये पहिला माझा कार्यक्रम झाला 64-65 साली. तेव्हापासून या पुण्यात येतोय. तेव्हा जे तरुण होते ते आता म्हातारे झाले, ते आजोबा झाले, नातवंड झाली, नातवंडांची लग्न व्हायची पाळी आली, एवढे मोठे झाले. काय तेव्हा मी तुम्हाला कसं बोलीन? पण कुणी जरी सासू नसली तरी ही कल्पना, ही सासू इतकी वाईट आहे. हो, 50,000च्या पलंगावर सुद्धा झोपून देत नाही. कळलं नाही? आता बघा, कुणी दाज केला का? नाही. आता तुमच्या तोंडाचं कोणी काढून घेतलं का? आता पुढची सासू सांगतो. आता तो चहा ससून पण बरोबर होती. घे बाई तू, आमच्याच वाटणीला कुठून हे आलं? हा, ही आता खा की तू, तुला नाही तर तुझं नशीब आहे. मग ती म्हणली, सासूबाई मी तुमच्यावर, नको नको, आमच्या वाटणीला आहे ते आम्हाला बघू दे. सासू बघा, आता मी काही माझ्या गाठचं सांगत नाही, ते शब्द आला पण नीट सांगायला नको का? नीट सांगणं म्हणजेच प्रवचन ना. आपलं वाचून दाखवू असं. सासू म्हणे, काय गेले तुझे डोळे? हा, अगं डोळे फुटले का तुझे? देत असे उत्तर राधा तिसी. जरा खंबीर होती राधा. हा, ती म्हणली, आत्याबाई, मामी, सासूबाई आणि चौथी आवृत्ती आई. किती प्रकार झाले सासूचे? मामीस, आत्याबाई, सासूबाई आणि आधुनिक विश्वामध्ये आई. काय त्याच्यात अर्थ नसतो. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगू का हे, की कधीही सासूला आई म्हणत जाऊ नका. सगळं चुकीचंच हो. आणि ती आई सुद्धा नीट म्हणत नाही. त्या आपल्या आईला हाक मारताना आई आई म्हणजे उगीच उचकी लागल्यासारखं आई म्हणायचं. ती जणू काही शेवटची उचकी लागली आहे तिला आईच. बघा काय टाळ्या पडतायत. तुम्हाला माहिती आहे ना, सासू आलं की विषय येणारच. आणि तुम्हाला आवडतो हो तो. बरं, याच्यामध्ये काही एकही शब्द असा तसा नाही. कारण का, हे तुमचं कृष्णचरित्र आहे. मी एक नेहमी सांगत असतो, कृष्णचरित्र म्हणजे जीवनचरित्र, आणि ते जीवनचरित्र आपलंच असतं. आपलं चरित्र आणि कृष्णचरित्र भिन्न नाही. याच्यातून दोघांचंही अंगाचं दर्शन घडतं. म्हणून कसे म्हणतात, देतसे उत्तर राधा तिसी. राधाजी बोलू लागली. नाही तर सध्या तोंडवर कोण मला बोलते, कोणाला बोलते? हे बघा गणपतराव, तुमच्या आमच्या पूर्वीचे संबंध म्हणून आम्ही तुमची मुलगी केली, पण असं वर तोंड करून पुन्हा बोलली तर थोबाड फोडीन. आणि त्यातल्या त्यात हा मुलगा जर त्या बाईच्या हातात असला तर पेपर वाचाच रोज. तिला जाळून मारल्याशिवाय सोडत नाही. म्हणून बाबांनी या भानगडी काही करू नका. सुनानी सासूकडे बघताना प्रेमाने बघावं, आणि सासवानी सुद्धा सुनाकडे बघताना आपल्या पुढच्या वंशाची ही आई आहे म्हणून बघावं. हे असं बघाल तरच ती नाव किनाऱ्याला लागेल. नाही तर तुम्ही खड्ड्यात जाल, तिलाही माराल आणि तुम्ही खड्ड्यात जाल. अहो, तिला घरात आणायची चांगली बसून. डायनिंग टेबल घेऊन ये. हिला खाली उठल्यावर नीट बसता येत नाही, डायनिंग टेबल घेऊन. आता कशाला भानगड करते? अरे तुझ्या घरात नाही तर कशाला दुसऱ्याकडे मागते? एक लक्षात घ्या, आयुष्यामध्ये समाधानाने जगावं. जे प्रभूने आपल्याला जीवन दिले त्याच्यात आनंद मानावा, मोठं समाधान आहे. हे चुकतंय ते इथे संपतंय. गाड्याळ दे, अमकं दे, तमकं दे, मोटरसायकलला
35,000 घेऊन ये. अरे पैसे नाहीत मोटरसायकल आणायला तर बसतोच कशाला ले का? जा की पूर्वी जात होता तसा, पण नाही मोटरसायकल. आणि मग जेवणालाच पैसे संपले, पेट्रोलला नव्हते. का म्हणतात मोटरसायकल आणली नाही? म्हणले 20 तारीख चालू आहे, 1 तारखेपासून सुरू. एवढा इज्जतीचा माणूस. क्षमा करा मला, पण एक सांगतो, जे तुमच्या योगायोगाने असेल त्याच्यात समाधान मानावा, आनंद मानावा. एक सांगू, आपल्यापुरता विचार करून आपण जगावा. दुसऱ्याकडे बघून जगायला गेले की दुःखच तुमच्या वाटणीला येईल. याच्याशिवाय दुसरं काही वाटणीला येणार नाही. आपल्यापुरतं बघा, अतिशय समाधान, अतिशय आनंद. आणि म्हणून इथे तोंडवर करून बोलते, कळलं तुम्हाला? देतसे डेरा धड किंवा फुटका म्हणून रवी घुसळून पाहतसे. तर राधाच ती हुशार. ती म्हणली, सासूबाई मी तुम्हाला काहीतरी सांगावं हे योग्य नाही, पण डेरा फुटका आहे का नाही आहे हे वाजवल्याशिवाय कसं कळणार? म्हणून रवीने वाजवते न बघते, चिर गेली आहे का चांगला आहे, नाही ते एवढं लोणीन ताक वाया जायच. कशी राधा हुशार आहे बघा. तेव्हा अधूनमधून आम्ही असं टाकतो ना, ते रवीने तुमचा डेरा वाजवून बघतो आम्ही. कुठे तडा गेलाय का, कुठे नीट आहे का. हा, कारण का पुढचं प्रवचन त्याच्यात ओतायचंय, पुढचं प्रेम त्याच्यात टाकायचंय, पुढचं भक्ती त्याच्यात टाकायची आहे, ज्ञान टाकायचंय. वृद्धा म्हणे तुझे चित्त नाही स्थिर, द्वारी हो श्रीधर देखियाला. अगं तुझं चित्त स्थिर नाही, मी बघितलं. दारात कोण उभाय, त्या कृष्णाकडे बघतेस, लाज वाटत नाही का तुझ्या जीवाला? ते म्हणले, बघा सासूबाई असं उलट सुलट बोलू नका, मी काही त्याला बोलायला गेले नव्हते. तो दारात आलाय, मागे एकदा दारात कोणीतरी आलं होतं, मी वळून बघितलं नाही, तुम्हीच मला रागवला. आले गेले कोण आहेत त्याची चौकशी करावी. तुम्हीच रागवला होता आणि आता आलं नाही बघितलं तर तुम्हा पुन्हा म्हणाल. इथे म्हणतात डोळे फुटले, पुन्हा म्हणाल कोण आलं ते बघितलं नाहीस, डोळे फुटले. म्हणून मी बघते रागे भरोनिया बोलत म्हातारी. येथे का रे हरी खेळत असी. राग भरून आली जेव्हा तुला. हो, काही काही माणसं आपल्यात राग भरूनच जन्माला आलेली असतात. रागे भरोनिया म्हणजे 2 अर्थ झाले याच्यात. एक राग भरतो आणि एक राग भरून आलेला आहे. जो राग भरून आलेला असतो त्याला रागवावंच लागत नाही, त्याच्याकडे बघितलं की कळतं. साखरेचं पोतं. अजून मोठ्याने असा लाल तिखटाचं पोतं. काय म्हटलं मी? बघितलं की कळतं हे कशाचं पोत आहे. तसे इथे मोठ्या कौतुकाने सांगतात, येथे का रे खेळत. कृष्ण म्हणे आम्ही खेळतो बिदिसी, तू का दाटविसी थेरडीये. आता हा काही गाव काय गाव नंदबाबाचा मुलगा, तो काय साध्या गल्लीतल्या पुढाऱ्याचं कार्ट आपल्याला ऐकत नाही. हा तर विश्वाचा चालक, त्याचं कोण, त्याला कोण बोलणार. कसं बोलतोय बघा. कृष्ण म्हणे आम्ही खेळतो बिदिसी, कोणाला लागवतेस थेरडे. पब्लिक रोड, तुझ्या उमऱ्याच्या आतमध्ये आलो नाही तर बोल तोंडवर करून. तोंडात नाही दात आणि थोबाड वर कोण बोलते. तुझं तुला तरी समजतंय का काय बोलतेस ते. हा बोलायचं नाही पुन्हा. ती तोंड होती. राधा म्हणली अजून हाण. एक दाढ शिल्लक आहे अजून. हाण. ऐसे बोलोनिया श्रीहरी पळाला, घरासी तो गेला नामा म्हणे. माध्यानी काळ मग हरिसे घेऊनी, करीतसे भोजन यशोदा ते. असं बोलून बर का तिला दटावली, निघून गेला. घरी आल्याबरोबर दमला. हे करून मी तुम्हाला सांगतो, कृष्ण जेव्हा दमतो ना तेव्हा तुमच्या आमच्या घरामध्ये अशा भांडगडी करून दमतो तो, बरं का. तो काही नाही काहीतरी रोज अशी फुसकी सोडत असतो.
मला सांगा, एक दिवस तरी तुम्ही काढा विचार करून की आजचा दिवस नीट गेला. नीट गेला असं वाचता वाचता काहीतरी झोपताना कल्पना येईल की त्याच्यातून वाटोळं. काय गंमत आहे. काढा एक असा निवडून की आजचा दिवस असं म्हणा की तयारच. काय गंमत आहे मोठी. याला म्हणतात जीवन. याला जीवनाईसे नाव. याला जीवन म्हणतात. म्हणून महाराज म्हणाले, अरे बाबा, असा जो कृष्ण सुखन सांगवे वैखरी कोंदिली आणि रूपे रमता मने बुडी दिधली. याच्यात सुद्धा गवळींना सुख होतं. त्या रागात सुद्धा सुख होतं, त्या लोभात सुद्धा सुख होतं, त्या दंभात सुद्धा सुख होतं. यशोदेसी सुखनिद्रा हो लागली. राधिका ते गेली यमुनेसी. नेत्रासी पदर लावोनी रडत अंतरी अनंत आठवोनी. जेव घातलं त्याला आणि झोपला बर का यशोदेच्या पुढे. यशोदेला झोप लागल्याबरोबर यांनी ते तोंड बघितलं होतं राधेचं. भगवंताला आपल्या भक्ताला दुःख झाल्यानंतर वाईट वाटतं बर का. सुख दुःख प्रारब्धाने येतात, पण ते निवारण करतो परमात्मा. त्याच्याकरता त्याचं भजन करावं, त्याच्याकरता त्याचं नामस्मरण करावं. त्याला कधीही विसरू नये, कधीही विसरू नये. लक्षात ठेवा, जीवनामध्ये अनुकूल परिस्थिती येऊ दे नाही तर प्रतिकूल परिस्थिती येऊ दे, दोन्ही वेळेला त्याला धरून ठेवावा. करुणा येऊ दे तुला झोंबशी. जावा नंदा विषयी संबंधा. दिर आहे थाकुला झोंबशी. अरे गवळ्याच्या मुला. याच्यात दोन भाग आहेत. उत्तर हिंदुस्थानामध्ये राधेबद्दलची कल्पना निराळी आहे आणि महाराष्ट्रीय संतांची कल्पना निराळी आहे. महाराष्ट्रामध्ये राधा ही अनया गवळीची पत्नी आहे आणि वृंदावनामध्ये राधा ही भगवंताची पत्नी आहे. अशात काही म्हटलं तरी त्याच्यात विशेष काही फरक पडतो अशातला भाग नाही. त्याचं समीकरण असं आहे, ब्रह्मदेवाने जेव्हा सगळे गाई गोप चोरून नेले आणि त्यावेळेला जे तरुण गोपिका होती त्यांच्याबरोबर लग्न भगवंताचं लागलं, त्याच्यात एक राधा होती. जेव्हा चोरून नेले तर येईलच, ती पुढचीच कथा आहे बरं का. हे असे खेळ गोकुळामध्ये चालू होते. अरे बापरे, टाइम झाला बरं का. असे खेळ गोकुळामध्ये चालू होते. संकटी येत होती पुष्कळ आणि संकट येत असताना सगळे वृद्ध गोप एकत्र झाले, मुलं एकत्र झाली आणि वृद्ध गोपाने ठरवलं की आता या गोकुळावर संकट येतात, आपण वृंदावनामध्ये जाऊ. जवळच वृंदावन आहे, सगळ्या वनश्रीने फुललेलं आहे. जागा बदलली म्हणजे जरा संकट कमी होतील. देवाच्या कृपेने कृष्ण आतापर्यंत वाचला. कळलं का काय म्हणतात सगळे? देवाच्या कृपेने कृष्ण वाचला. एकदा वाचला पुतनेकडून, त्या व्रतासुर अमकासूर तमकासूर यांच्या तावडीतून सुटला. तो महाबळभट याच्या तावडीतून सुटला. पण पुन्हा वाचेला असं कल्पना करू नये म्हणून जागा बदलावी कृष्णाला. ते खुश झालं. अहो काय आता, हे तर गोकुळ आहे. त्यांनी आपली माया अशी पसरली होती की सर्व विश्वाचा नियंता तिथे अवतीर्ण होऊन सुद्धा हाच तो आहे कळत नव्हतं. म्हणून असा जो परमात्मा, त्याला प्रेमाने शरण जावं. राधारमण हरी. जरा भजन झाल्यावर उठत चला. माणसं 1-2 मिनिटाकरता काय फरक पडतो. राधारमण हरी गोविंद राधे. राधारमण हरी गोविंद राधे. गोविंद राधे. नमो माय भा